नमस्कार, जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण कोथिंबीरीतील सुकं पिठलं किंवा काही जण त्याला कोरडं पिठलं सुद्धा बोलतात, ते कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी लोखंडाच्या तव्यामध्ये एक पळी तेल गरम करून घेतलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साइजचे बारीक चिरून घेतलेले कांदे आपण टाकून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। सुकं पिठलं करण्यासाठी तेल व कांद्याचे प्रमाण थोडेसे जास्तीचे घ्यावे, त्यामुळे सुकं पिठलं मोकळे व चवीला छान लागते। कांदा जास्त भाजायचा नाही, थोडासा हलकाच भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या व 4 तिखट हिरव्या मिरच्या, 1 चमचा मीठ घालून खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून घेतले आहे। ते आपण खमंग सुवास येईपर्यंत छान परतून घेऊयात। लसूण व मिरचीमुळे पिठल्याला खमंग चव येते। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊयात। त्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलकेसे परतून घेऊयात। जास्त वेळ कोथिंबीर परतायची नाही, नाहीतर कोथिंबीर चिवट होते। लगेचच यामध्ये अर्धा चमचा तिखट घालून घेऊया। आणि आपण 1 वाटी बेसन घालून सर्व मसाला व बेसन एकत्रितपणे एकजीव करून परतून घेऊयात। बेसनातील गाठी फोडून बेसन छान परतून घेऊयात। लसूण व मिरची कुटून घेताना मीठ घातले होते, त्यामुळे मी इथे मीठ घालणार नाही। तुम्हाला हवे तर चवीनुसार तुम्ही वरून मीठ घालू शकता। मिरची व लसूण कुटलेल्या खलबत्त्यामध्ये पाणी घालून थोडेसे विसळून घेतलेले पाणी मी पिठल्यामध्ये थोडेसे घालून घेणार आहे। आता हे चांगले मिक्स करून घेऊयात। आपल्याला इथे 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून वाफ द्यायची आहे। गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। मी याला मध्ये मध्ये झाकण काढून थोडेसे परतून घेतले होते, नाहीतर पिठले खाली लागू शकते। गाठी फोडून पुन्हा छान मिक्स करून परतून घेऊयात। आता गॅस बंद करून 5 मिनिटे झाकण ठेवून असेच वाफ देऊयात। लोखंडाचा तवा गरम असल्यामुळे त्याला छान वाफ बसली आहे। आता आपले सुके पिठले तयार झाले आहे। तुम्ही हे सुके पिठले चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा प्रवासात सुद्धा नेऊ शकता। हे पिठले अतिशय रुचकर लागते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।